नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त गवारीचा ठेचा कसा करायचा ते बघणार आहोत। हा गवारीचा ठेचा खायला खूप मस्त लागतो। एकदा बनवला तर तुम्ही नेहमी असाच गवारीचा ठेचा करून खाल, इतका छान लागतो। तर तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता, इतका मस्त लागतो। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत, तर ह्याचे मी असे आधीच 2 भाग करून ठेवलेले आहे। तर काही शेंगा अशा मोडून ठेवायच्या, म्हणजे करायला पण खूप सोप्या जातात। जेव्हा भाजी कराल तेव्हा पटकन अशी भाजी होते, त्यामुळं आधीच ह्या शेंगा अशा मोडून ठेवायच्या। तर याचे तुम्हाला 2 भाग, 3 भाग जशा बारीक तुकडे करायचे तसे तुम्ही करून घेऊ शकता। तर इथं मी असे 2 तुकडे करून घेतलेले आहेत एका शेंगीचे, आणि हे शेंगा धुवून सुकवून घेतलेले आहेत। आणि 5 ते 6 अशा मिरच्या घेतल्या। ह्या मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळं मी 5 ते 6 घेतलेल्या आहे। बारीक मिरच्या असतील तर तुम्ही कमी मिरच्या घेऊ शकता, त्या खूप तिखट असतात। ह्या मिरच्या जाड्या ढोबळी मिरची असल्यासारख्या आहेत, त्यामुळं थोड्या कमी तिखट आहेत। आणि 2 इथं लसणाचे गाठे घेतलेले आहेत मी। तर हे लसणाचे गाठे गावरानी असल्यामुळं असे बारीक लसूण असल्यानं मी थोडा जास्त घेतलेला आहे। तर आपल्याला ठेचा करायचा, त्यामुळं लसूण थोडा जास्त वापरायचा। तर आता ह्या शेंगा आपल्याला तव्यावर टाकून मस्त भाजून घ्यायच्या। तर यावर थोडं तेल टाकून भाजायचं। अशा ह्या भाजल्या जात नाहीत, किंवा अशा भाजल्या तर ह्या थोड्या वातड होऊ शकतात, त्यामुळं यावर थोडं तेल टाकून आपल्याला मस्त ह्या भाजून घ्यायच्या आहे। जास्त पण करपू द्यायच्या नाही, अगदी आपल्याला डाग पडेपर्यंतच ह्या शेंगा भाजून घ्यायच्या आहे। अशा शेंगा भाजून घेतल्यावर त्या बारीक करताना खूप लवकर बारीक होतात आणि नरम पडतात, त्यामुळं मस्त अशा भाजून घ्यायच्या। तर थोडासा डाग पडेपर्यंत आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत। तर पाहू शकता मस्त अशा ह्या भाजल्या जात आहेत। तर आता इथे आपल्या ह्या शेंगा भाजल्या आहेत, तरी याच्यापेक्षा जास्त शेंगा भाजू द्यायच्या नाहीत, तर त्या वातड होतात। तुम्ही ह्या शेंगा अशा सुद्धा तोंडी लावू शकता। यावर मस्त मीठ टाकून ह्या शेंगा तोंडी लावायच्या, त्या पण छान लागतात। तर आता मस्त ह्या शेंगा भाजल्या आहेत, काढून घेतल्या। यावरच आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। मिरच्यासुद्धा आपल्याला मस्त भाजून घ्यायच्या। तर यावर सुद्धा थोडं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे लवकर ह्या मिरच्या भाजल्या जातात आणि नरमसुद्धा पडतात। तर इथं मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे। तर अगदी थोड्या आपल्याला ह्या मिरच्या डाग पडेपर्यंत भाजायच्या आहेत। तर अर्धवट ह्या मिरच्या भाजून झाल्या की यामध्ये हा लसूण टाकून घ्यायचा, आणि लसूण टाकून मस्त आणखीन भाजून घ्यायचे आहे। तर आता ह्या मिरच्या मस्त भाजल्या आहेत, तर ह्या पण आपण काढून घेऊया। तर आता इथं पहा, मिरच्या आणि शेंगा मस्त थंड्या झालेल्या आहेत। थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे, आणि ह्या थोड्या जाडसर वाटून घ्यायच्या आहे। जास्त सुद्धा बारीक करायच्या नाही, थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही असं जाडसर शेंगा इथं मी बारीक करून घेतलेल्या आहे। तर अगदी जास्त सुद्धा बारीक करायच्या नाही, तर थोड्या जाडसर ठेवायच्या, म्हणजे याचा आपण ठेचा बनवतो, त्यामुळे अशा जाडसर ठेवायच्या आहे। तर एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत, आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला मिरच्या आणि लसूण टाकून घ्यायचा, आणि हे सुद्धा बारीक वाटून घ्यायचं आहे। तर आता हे सुद्धा आपण ठेचा वाटून घेतलेला आहे। याला पण थोडंसं पल्स मोडवर फिरवून घ्यायचं, म्हणजे ते जास्त बारीक होत नाही। तर आता गॅसवर कढई ठेवायची आहे, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे, आणि यामध्ये 1 वाटी मी इथं बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, तो टाकायचा आणि भाजून घ्यायचा आहे। किंवा तुम्हाला लसणाची फोडणी द्यायची असेल तर तुम्ही लसणाची सुद्धा यामध्ये फोडणी देऊ शकता। तुम्हाला कांदा वापरायचा नसेल तर नाही वापरला तरी चालू शकतं। तर आता सुरुवातीला आपण मिरची बारीक केलेली आहे ती यामध्ये टाकून घेऊया, आणि थोडी या कांद्यामध्ये मस्त परतवून घ्यायची आहे, म्हणजे याचा तिखटपणा कमी होतो आणि मिरच्या पण सुद्धा खमंग लागतात। तर आता यामध्ये किंचित अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची, किंवा नाही टाकली तरी चालते, की ठेच्यामध्ये हळदसुद्धा टाकत नाहीत, पण आपण थोडासा रंग येण्यासाठी इथं हळद वापरलेली आहे। आणि अर्धी वाटी मी इथं शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे। तर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा, जाडसर करून घेतलेला आहे, आणि ह्या शेंगा आपल्याला यामध्ये टाकून द्यायच्या, आणि ह्या थोड्या परतवून घ्यायच्या आहे। सुरुवातीला आपण हे सर्व परतवून भाजून घेतलेलं आहे, त्यामुळं इथं जास्त आपल्याला हे परतवायचं पण काम पडणार नाही, त्यामुळं थोडंसंच परतवायचं आहे।
तर आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि 1 वाटी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि हे अगदी थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मस्त आपला हा ठेचा तर छान तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीचा हा ठेचा खायला खूप मस्त लागतो. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. इतका मस्त लागतो. नेहमीच गवारीची भाजी केल्यापेक्षा अशा पद्धतीचा ठेचा एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतो खायला. या ठेच्यावर घेताना तुम्ही थोडं लिंबू पिळून खाऊ शकता. खूप मस्त लागतो लिंबू पिळल्यावर. आणि अशाच पद्धतीचा ठेचा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.